कोण बोलतोय बोलतो लोकांना? काय बोलतायत? काय बोलतायत? बोला. थांबा. 3 वर्षाच्या मुलासोबत मुलांबद्दल भांडणं झाली तर तुम्ही काय करणार ते सांगा. आणि घर बघायला या. चला बाळा दादा, घर बघायला या. आपल्या घरात काय केलं ये दादा. बघू आम्ही बघू काय बघायचं ते. ये दाखव तुम्हाला. मध्ये नका थांबा. कोण कोण धमक्या देते? ही बाई ह्या दोघी जणी आणि तिकडे ते उभे राहिले ते लोक बहुतांनी घर खाली करायचं. आताच्या आता घर खाली करायचं हे बोलत होते. घर खाली करा. 3 वर्षाच्या मुलाला तुमच्या आधी मला सांगत ऐका तुम्हाला अधिकार आहे बोलायचा. बहुतांना बोलता तुम्ही. माझा भाऊ आहे. आम्ही कशाला बोलतो? राठोड म्हणजे हो ताई ताई तुम्ही इकडे या पुढे. हो ताई साहेब 2 मिनिट थांबा. 2 मिनिट थांबा. बोलते साहेब 2 मिनिट थांबा. थांबा जरा बोलते साहेब मध्ये नाही काय समाजासाठी नाही. तुम्ही समाजाला बोलू शकता. काय बोलले काय बोलले ते काय बोलले काय बोलले का? ओ मावशी तुम्ही काय बोलता बोलतो लोकांना राहायचं नाही बोललीच नाही. हे माझा भाऊ आहे. करू द्या व्हिडिओ रेकॉर्डिंग. आपण बोललोच नाही. कर ना त्याला डरच कशाला. वाद कशावर नाही. मारामारी कोणी केली? मारामारी कोणी केली? कुणाला मारलं? कुणाला मारलं? आम्ही मारामारी केलं ना. आम्ही केलंय ना. आमच्या घरात आला. आमचं घर बघा. ज्यांनी मारलंय ना आमचं घर बघा. बघा ना. चला तुम्ही आलात ना. घर येऊन बघा. हो या ताई तुम्ही पुढे. हो ताई तुम्ही इकडे. तुम्ही त्यांच्या घरात घुसून मारले का? मला मारलं दोघांनी. मला मारलं. रिक्षा तक्रार करा. केली तक्रार. एफआयआर करा. एफआयआर करा. रिक्षा एफआयआर करा. बघू ना आपण बोलतो लोकांना काढून दाखवा. तुम्ही टच करून दाखवा ना. बघू ना कोण तुम्ही रेंटवर राहता का? 1 मिनिट रेंटवर राहता. आणि कुणाचा रूम आहे? माझी बायको आहे. रूम कुणाचा आहे? दास म्हणून आहे. दास. 1 मिनिट घर मालक बोलतो का? नाही घर मला काय नाही बोलत. मग कुणाचा दम आहे बघू आम्ही काढतो. घर मला काय नाही बोलत. घर मला काय बोलली? तुम्ही तक्रार करा जाऊ. आतमध्ये आम्ही गेलो ना. इथं सगळे बाहेर पब्लिक उभं आहे. आम्ही पब्लिक. मी एकटा आहे. ते माणसं किती आहेत बघा करा. मी एकटा आहे माझ्या घरात. मी एकटा माझ्या घरात. काहीच नाही. आम्ही फोनवरती ऐकलं पनवेल पोलिसांच्या हद्दीमध्ये बिल्डिंगचं नाव काय? साईकला बिल्डिंग आहे पनवेल मध्ये, साईनगर मध्ये.
तर या ठिकाणी काय आगरी समाजाचे लोक आहेत, ते बौद्ध समाजाच्या लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात. इथे ते रेंटवर आहेत, तर त्यांच्यावरती आता जाणून घेऊन त्यांच्याकडून काय घडतं. बंधू, काय घडलं तुमच्याकडून सांगा मला. आता छोट्या कारणावरून त्या लोकांनी मला डायरेक्ट मारायला सुरुवात केली. ठीक आहे, तिची आई आणि पोरगा या दोघांनी मला इथं डायरेक्ट मारायला सुरुवात केली. त्यानंतर मी डायरेक्टली ठाकरे साहेबांकडे मी तक्रार द्यायला गेलो. त्याच्यानंतर वापस रिटर्न आल्यानंतर साहेबांनी तुम्ही फोनवर शिव्या ऐकल्या, तर फोनवर शिव्या देत होत्या. मी वापस ठाकरे साहेबांना फोन केला, मग त्यांनी पोलीस पाठवले. हे लोक अति करतायत. गेल्या 3 वर्षापासून सतत त्रास देत आहेत. 2 वेळा याच्या आधी पण आमच्याशी भांडण केलेलं आहे भरपूर, आणि डायरेक्टली बोलतात की रूम खाली करा. जेणेकरून आमचा रूम मालक पण आम्हाला काही बोलत नाही. त्यांना फोन केला, ते बोलले की डायरेक्ट तुम्ही पोलीस कंप्लेंट करा. पोलीस कंप्लेंट केल्यानंतर वापस हे लोकांनी बाहेरून माणसं बोलवली मला मारायला, आणि मी ठरलो एकटा आणि माझ्याबरोबर लेडीज, आणि त्यांच्याकडे सगळ्या गाडीवरून आलेले, सगळे बाहेरून आले. आता हे सगळं कल्टी मारणार, हे सगळं पळून जाणार. आता त्यांना कुणालाही जाऊन देऊ नका. माझी मुलगी माझी डिलिव्हरी झाली तेव्हा हे मला आणि माझ्या आईला मारायला आले होते. तेव्हा आम्ही कंप्लेंट केली, यांची आम्ही कंप्लेंट केली. आम्ही आंबेडकर जयंती आणि बौद्ध पौर्णिमा आम्ही करतो, गव्हर्नमेंट कॉलनीत राहतो. आम्ही असले नालायक पळून जाऊ नका, पळून जाऊ नका, पळून जाऊ नका. थांबा, इथे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार. थांबा, सगळ्यांच्या नावावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार म्हणजे होणार. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार. वारंवार भाडोत्रींना त्रास देण्याचा प्रयत्न इथे चालला होता. इथे साई कला म्हणून जो साईनगरमध्ये आहे, तिथे आपल्या बौद्ध बांधवांकडून जाणून घेणार हे लोक खरं दाबण्याचा प्रयत्न करतायत. ताई, एक्झॅक्टली काय घडलं सांग. काय घडलं तुझं सांग. लहान पोरगा माझा 6 वाजता खाली खेळायला आला. 6 वर्षाचा आहे, 7 वर्षाचा मुलगा आहे. 6 वर्षाचा मुलगा नाही, 7 वर्षाचा आहे. तो खेळायला आला, तर हा मम्मी मला सीडीवर खेचतो, पाठून मारतो, सायकलच्या अधूनमधून येतो. पडला तर कोण जिम्मेदार आहे सांगा. आमच्यावरच नाव येणार. तसं पण 2दा-3दा आमच्यावर भांडणं झाली. ह्यांचीच खार आहे आमच्यावर, बाकी कोणाचा काही प्रॉब्लेम नाही. बिल्डिंगवाल्यांना पण पुन्हा ह्यांची हिस्ट्री माहिती आहे की हे लोक कसे आहेत, कसे वागतात आणि काय करतात. माझ्या नवऱ्यावर त्यांची भरपूर डोला आहे, आणि पूर्ण हमेशा येतो आता थोबडा फुगून जाणार, काही नाही काय बोलणार, शिव्या गाली करणार. म्हणून आम्ही काय केलं नाही. नवऱ्याला बोलले काय बोलू, पण नवऱ्याला डायरेक्ट बोलते खाली. आता बोलणं करायला आला होता की मी जाऊन बोलतो की का असं मी म्हणजे पोराला सांगतो की बाबा तुम्ही तुमच्या पोराला सांगा की बाबा असं नको करायला. तर ते तिथून उलटं बोलते की तुझ्या पोराला मी उभं कापते, कोण माझ्या पोरा सायकल उडवेल ना मी त्याला मधून कापेल. तर माझा नवरा डायरेक्ट बुद्ध इथं राहायची तुमची गरज नाही, बुद्धांनी तर राहायची गरजच नाही, राहायची गरज नाही, तुम्ही निघून जावा. आता पाहूया आपण संतोष दादा इथे आलेले आहेत. दादा काय सांगा, दादा काय घडलं. या ठिकाणी आम्ही 2 गाड्या आल्या लगेच. कोण काय का बोलते ती आता गेली लगेच निघून. माझ्या अंगावर धावून येत होती अशी. आज आम्ही कामोठेमध्ये होतो. कामोठेमध्ये उद्या जो आमचा मोर्चा आहे मुंबईमध्ये, तर त्या संदर्भात आम्ही सर्व ठिकाणी सर्वांना भेटीगाठी आमच्या चालू होते. आणि आम्हाला गाडीमध्ये असताना आम्हाला फोन आला की आपले जे बौद्ध बांधव आहेत आणि त्यांना इथे या परिसरातील म्हणजे या त्यांच्या बाजू शेजारी जे कोण आता आगरी आहे का कोण आहे ते बघायला गेले आता कोण, तर त्या लोक अक्षरशः त्या फोनमध्ये ते शिवाय देतात आम्ही ऐकत होतो. आणि आम्ही ताबडतोब तिथून आम्ही आमचं काम सोडून आम्ही त्या ठिकाणी आलो. आमचे कोण बांधव आहे आणि त्याच्यावरती हे करतायत. तर आम्ही बघितलं त्यांना आता माज आलाय. आता त्याचा माज कसा काढतो ते फक्त बघा. त्यांना आता माहिती आहे एकदा मी आलो ना, मग त्याचा माज आता मी कसं काढतो बघा. आता तुम्ही म्हणजे त्याला काय वाटतं 10-12 लोक येणार आणि त्याला एकटा माणूस आहे आणि त्याला ते धमकी देणार काय, एवढी हिंमत झाली का त्यांची. आता पोलीस त्याला मी दाखवतो आता काय करायचं. आम्ही गप आज गप बस म्हणून काय पण करणार काय. आम्ही इथे गाववाले आपल्या गाववाल्यांना बोलू आणि तुम्हाला इथं कसं राहून देतो बघा. आता तुम्ही लगेच रूम खाली करायचा, बोधा बिस्तरा बांधायचा असे बोलतायत. घरात आमच्या घरात नाही, खाली बोलत होते हे सगळं. सगळ्यांसमोर बोलले. हे पण होते इथे होता ना, तुम्ही काय बोलले घर खाली करायचं, इथे राहायचं नाही. हे कसे राहतात ते आम्ही बघतोच आता. बाहेरच्या व्यक्ती इथलचे नाहीये, पण तरी यांनी ऐकलंय ते.
काय ऐकलं त्यांनी? काय ऐकलं की इथून तुम्ही रूम खाली करायचा, जेणेकरून आमची रूम मालकीन आम्हाला काहीच बोलत नाही, रूम मालक की तुम्ही रूम खाली करा वगैरे काहीच बोलत नाहीये. ती सरळ बोलते की तुम्ही पोलीस जाऊन तक्रार करा, आम्हाला माहिती ती कशी आहे. आणि बाकीच्या भाडोत्री लोकांना सुद्धा त्रास देतोय. अण्णा इथे आहेत, अण्णा आके बोलो अभी, जो बात है बोलो अभी. क्या हो रहा है अन्ना, बताएंगे? बताओ बताओ बताओ, ये मत करो अन्ना, क्या हो रहा है बताओ, क्या हो रहा है, हकीकत बताओ. काय नाही मी हे होता वरती होता. अच्छा, ते बाहेरचे असल्यामुळे घाबरतात, ते बाहेरचे असल्यामुळे घाबरत असतील कदाचित. हा, तर नक्कीच पाहूया आता. आपण जाणार आहोत सगळे पनवेल पोलीस स्टेशन मध्ये, सिटी पोलीस स्टेशन मध्ये, आणि इथे त्यांना नक्कीच जर त्यांनी चुकीचं केलं असेल तर त्यांच्यावरती एफआयआर दाखल होणार. व्हिडिओ जर्नलिस्ट रोपाटांसह मी 25 नवी मुंबई पनवेल.